नमस्कार, मी संदीप राणे, शहर अध्यक्ष महाराष्ट्र सेना मीरा भाईंदर. हे बघा, आज आमच्याबरोबर सावंत ताई आमच्याबरोबर आहेत. त्याचबरोबर पार्टे साहेब आहेत, जाधव साहेब आहेत, शिंगाडे साहेब आहेत, श्रेयस सावंत आहेत. आम्ही सर्व समाजसेवक आहोत. या ठिकाणी आम्ही जमलेलो आहोत. 2-4 दिवसापूर्वी या ठिकाणी ताईंबरोबर एक घटना घडली. भाईंदर पोलीस रेल्वे स्टेशन या ठिकाणी या ताई बसत होत्या. या ठिकाणी वजन काटा घेऊन बसत होत्या आणि काही कॅलेंडर घेऊन बसत होते. तर त्यांना त्या ठिकाणी या ठिकाणचे जे पोलीस होते, रेल्वे पोलीस, यांनी या ठिकाणी त्यांना मारहाण केली आणि या ठिकाणी उचलण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. लक्षात घ्या, मला हे कळत नाहीये की माणुसकी धर्म मेलाय का जिवंत आहे, हा मोठा प्रश्न लोकांच्या समोर आहे. आज तुम्ही बघत असाल, या ठिकाणी ही बाई बिचारी 20 ते 25 रुपये रोज कमवणारी, आणि ह्याला तुम्ही अक्कल नाही, आणि बाकीचे परप्रांतीय तुम्ही या ठिकाणी त्यांचे लाड करताय का? हे खपून घेतलं जाणार नाही, लक्षात घ्या. त्यामुळे आम्ही रेल्वे पोलिसांनी अधिकाऱ्यांना भेटायला आलेलो. या ठिकाणी आम्ही निवेदन दिलंय. मराठी एकीकरणच्या वतीने आम्ही लेटर दिलेलं आहे की त्या ठिकाणी त्याच्यात 48 तासात त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. ज्या ज्या व्यक्तीने ह्याला मारहाण केली आहे, मग ते लेडीज कॉन्स्टेबल असू दे किंवा जेंट्स कॉन्स्टेबल असू दे, ह्यांच्यावर जर ज्यांनी मारहाण केलंय त्यांच्यावर कठोर कारवाई व्हायला पाहिजे. त्यांना सस्पेन्शनची ऑर्डर निघायला पाहिजे, ही आम्ही त्यांच्या अधिकाऱ्यांना विनंती केलेली आहे. आणि जर याच्यावर कारवाई नाही झाली आणि ह्या व्यक्तीला आम्ही त्या ठिकाणी फक्त 2 तास बसवती, पण आम्ही त्यांना सांगितलं तुम्ही उद्या 4 तास बसा, कुठली परवानगी आम्ही काढणार नाही. जर हात पाय चांगले असते तर आम्ही नक्कीच तिच्या बाजूने उभं राहिलो नसतो. पण आज तिच्या डोळे नाहीत, लक्षात घ्या. आज डोळे नाहीत. त्या बिचारीचं काय घरची परिस्थिती नाही, कोणा मायबाप तिचा कोण नाही. आज तिला मदत करण्याची आम्ही भूमिका ठरवली आहे. त्यामुळे आम्ही कुठला पक्ष म्हणून कुठला जाती धर्मासाठी आलेलो नाही, एक माणुसकी धर्म पाळण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. त्यामुळे कळकळीची विनंती करतो, कुठला अधिकारी यानंतर यांना त्रास देईल त्यात तसंच्या तसं उत्तर दिलं जाईल, हे पण तुमच्या या माध्यमातून सांगतोय. आता कृष्णा जाधव असतील या मराठी एकीकरणाचे, ते आपल्या 2 शब्द खरं तर या महाराष्ट्रामध्ये मराठी माणसाला वाली कोण उरलेला नाही असंच आपल्याला दिसतंय. आज ही अंध आणि नेत्रहीन महिला आपला उदरनिर्वाह करण्यासाठी या रेल्वे स्टेशनवरती वजन काटा आणि दिनदर्शिका विकण्यासाठी बसत होती, मात्र तिला तिथे बसून देत नाहीत. माझ्याकडे या मोबाईलमध्ये प्रत्येक रेल्वे स्टेशनचे ब्रिज आहेत, त्या ब्रिजवरती परप्रांतीय कशा प्रकारे आपले बस्तान मांडून बसलेले आहेत. मग त्यांचा त्रास होत नाही का रेल्वे प्रशासनाला? मग फक्त ह्या अंध महिलेचा त्रास होतोय का? आज तुम्ही जर पाहिलं तर रेल्वे स्टेशनच्या प्रत्येक चर्चगेट पासून ते विरार पर्यंत, ते धानू पर्यंत प्रत्येक रेल्वे स्टेशनवरती जे स्टॉल आहेत ते सर्व जैन, मारवाडी, उत्तर भारतीय, यादव बिदव यांच्या नावावरती आहेत. त्याच्या व्यतिरिक्त जे चर्मकार समाजाची लोक बसतात अगदी चर्चगेट पासून विरार पर्यंत, ते सर्व उत्तर भारतीय. का मराठी माणसात चर्मकार समाजाचे मराठी माणूस नाही आहेत का? मग त्यांना तिथे जागा का दिली जात नाहीये? हे स्टॉल मराठी माणूस चालवण्याच्या योग्य नाही का? मग मराठी माणसाला स्टॉल का दिले जात नाहीत? असे अनेक प्रश्न या रेल्वे प्रशासनामध्ये आहेत आणि रेल्वे प्रशासन अतिशय मुगरुरीपणा करतं या महाराष्ट्रामध्ये मराठी भाषाच्या विरोधात, मराठी संस्कृतीच्या विरोधात आणि मराठी माणसांच्या विरोधात. पण यापुढे हा मुगरुरीपणा सर्व मराठी माणसं हाणून पाडतील आणि खपवून घेतला जाणार नाही, याची त्यांनी काळजी घ्यावी, याची नोंद घ्यावी. आणि या ताईंना आम्ही आता आश्वासन दिलेलं आहे, ते उद्यापासून त्याच ठिकाणी जे 2 तास बसवतात त्या 2 तासाच्या ऐवजी 4 तास बसणार आणि त्याच ठिकाणी बसून व्यवसाय करतील. काही दिवसानंतर आम्ही त्यांची संदीपजी राणे साहेब आहेत, इतर काही इथले समाजसेवक आहेत, त्यांच्या माध्यमातून आपण त्यांना एक व्यवस्थित स्टॉल देऊ, जेणेकरून ते त्यांचा उदरनिर्वाह करतील.